सो आय काइंडली हंबली रिक्वेस्ट यू की तुम्ही चहापेक्षा आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करा. तुम्हाला खूप बिझी आहात जेवण करण्यामध्ये, नाही वेळ मिळते, एखादं फ्रूट खा, ते तर बनवायला लागत नाही, राईट. आणि मग समजा तुम्ही ऑफिसला ब्रेकफास्ट, तुमचा डबा म्हणजे तुमचा ब्रेकफास्ट हेवी करा. आधीच असं सांगितलेलं आहे की आपलं जेवण ब्रेकफास्ट जो आहे ना तो राजासारखा पाहिजे. आणि आपलं जेवण कसं पाहिजे माहितीये, भिकाऱ्यासारखं, सेवकासारखं पाहिजे. एकदम एकदम कमी, म्हणजे अगदी हार्डली काय मिळेल ते. पण आपलं काय होतंय, सगळ्या पार्ट्या कधी लेट नाईट, सगळं गुलाबजामुन हे सगळं हेवी फूड कधी खातो आपण, रात्री. सो रिव्हर्स इट. म्हणजे तुम्हाला ही छोट्याशा गोष्टी तुम्हाला खूप आरोग्यदायी करू शकतात. की हेवी ब्रेकफास्ट केला तर 4 ते 5 तासांचं काहीतरी खाल्लं, आणि जे तुमचं रात्रीचं जेवण ते 10 वाजता जेवणार असाल, 11 वाजता जेवणार असाल, ते 7 वाजता जेवा. म्हणजे 7 नंतर एकच उरल. ग्रीन टी घेतला तर चालेल. काय ग्रीन टी घेतलं तर म्हणजे बऱ्याच ऍडव्हर्टाईज येतात गुड फॉर. ग्रीन टी मध्ये पण प्रकार आहेत. ग्रीन टी घेतले तर डेफिनेटली चालतात, पण तुम्ही कोणत्या टाईपचे ग्रीन टी घेताय त्याच्यावरती अवलंबून आहे. परत हर्बल टीज आहेत, सो तुम्ही घेऊ शकता. डेफिनेटली यू कॅन हॅव ग्रीन टीज. पण फक्त एवढीच रिक्वेस्ट की रात्री 7 नंतर किंवा 8 नंतर तुम्ही इनटेक कमी करा, बंद करा, किंवा अगदी हार्डली घ्या इनटेक. सो दॅट विल हेल्प यू अ लॉट. म्हणजे तुमचे जे रात्रीचे झोप असेल त्याच्या आधी तुमचं हेवी जे जेवण असेल ना ते तुम्ही कमी करा. मग इथेच पाहिजे तुम्ही खाऊन घ्या, डबे घेऊन या, वॉट एव्हर हाऊ यू कॅन मॅनेज इट. इच्छा तिथे मार्ग. त्याच्यानंतर महत्वाचं आहे सकाळी लवकर उठणं. आता हे इकडे सगळे ऑफिस गोईंग आहेत, त्याच्यामुळे नो दॅट सकाळी सगळे लवकरच उठतात, नो ऑप्शन फॉर दॅट. पण त्याच्यानंतर आहे की रात्रीची झोप पण तितकीच इम्पॉर्टंट, बरोबर. ती आपण वेळच्या वेळी घेतोय का, किती तास रात्रीची झोप, 7 ते 8 तास. तर ती तुम्हाला रेग्युलर घेणं. माझ्याकडे यंगस्टर्स येतात, म्हणतात आम्ही झोपतो 7 ते 8 तास. लेक्चरमध्ये कुणी झोपू नका, टाळ्या वाजवायचा. झोपेचा विषय निघाला ना म्हणून. टाळ्या का वाजवतात माहितीये, हा ऊर्जा निर्माण होते टाळ्यांमुळे, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आपण मंदिरात पण आरतीला टाळ्या वाजवतो. सो इट हॅज अ ग्रेट पॉवर टाळ्यांमध्ये. सो म्हणून टाळ्या वाजवायला सांगितलं. पण जे झोप आहे ते म्हणतात आम्ही रात्री 3 वाजता झोपते आणि सकाळी 11 वाजता उठते, माझी होते 8 तास झोप. सी नेचर सायकल इज अ डिफरंट थिंग. म्हणजे माझ्याकडे खूप यंगस्टर्स असतात, असे येतात, सिव्हिअर हेअरफॉल होतोय आणि झोप विचारली की त्यांचं हे शेड्यूल असतं. सो जेवढं तुम्ही नेचरच्या सायकलने सुरू व्हाल, रात्र संध्याकाळ होते तर संध्याकाळ अगदी 8-9 वाजता तरी ऍटलिस्ट तुम्ही जर झोपलात आणि सकाळी उठलात तर ते तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. आणि आता आपण दिवसभरात जेव्हा तुम्ही चालू करता, तुम्ही म्हटलं की तुम्हाला ब्रेकफास्ट करायला वेळ नाही मिळत, काहीच वेळ नाही मिळत. मी तुम्हाला छोटीशी आयडिया सांगते. मला फक्त एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पर्समध्ये आरोग्यदायक दृष्टीने काय ठेवा, कोणत्या वस्तू तुमच्या पर्समध्ये असल्या पाहिजेत. एनीवन? बापरे, टाळ्या वाजवा. पहिल्याच आन्सरला तुम्ही एकदम आम्हाला दार केलं. व्हेरी गुड. काय नाव आपलं? सुषमा कांबळी मॅमसाठी आपण टाळ्या वाजवल्या प्लीज. आणि ड्रायफ्रुट्स मध्ये पण कोणते ड्रायफ्रुट्स हे तुम्ही सांगितलं तर अजूनच म्हणजे तुम्हाला सांगतात. हां बेस्ट. सो मॅम तुम्हाला पण एव्हरी सिप एव्हर यंग एव्हर यंग. सो नेक्स्ट कम टू द एक्सरसाइजेस. तुम्हाला आवडीची एक्सरसाइज करा. आय डोंट से की तुम्ही जिमला जा. किती जण जातात जिमला? सर तुम्ही जिमला जाता? ग्रेट. तर आपण काम करा. संजय इंगळे सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्लीज सर जिमला जातात तर तुम्ही जिमला किती वाजता जाता, कारण तुम्ही इथे येता आणि काय काय करता. सर इकडे या पाहिजे तर. हां सर, काय काय करता तुम्ही? मी सकाळी 5:30 नंतर संध्याकाळी ऑफिस. वा वा वा, टाळ्या एव्हर यंग. तुम्हाला आपल्या आरोग्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कार्डिओ तुम्ही करू शकता. म्हणजे कोणताही, तुम्ही वॉकिंगला जा, डान्स आवडतो डान्स क्लास करा, मॅरेथॉनला जायला आवडतं धावायला जा, व्हॉटेवर. आणि योगा, ह्या गोष्टी तुम्हाला, योगा तुमचे जॉईंट्स आणि तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढवतील आणि
एक्सरसाइज तुम्हाला एनर्जेटिक ठेवतील. तुमचे पाय तुम्हाला आयुष्यभर थँक्यू बोलतील जर तुम्ही एक्सरसाइज करत राहिलात किंवा वॉक करत राहिलात तर. इमोशनल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप एक्सरसाइज केली बट स्टील पीपल आर नॉट लुकिंग हॅपी. बाय कशाने मिळेल तुम्हाला माहिती? मेडिटेशन आणि प्रेयर. आता इथे किती लोक असे यांचे मेडिटेशन करायला? मी प्रश्न विचारे ना, मेडिटेशनचा कोणतरी खोटं उत्तर नाही चालणार मला. येस मॅम. 2 तास मेडिटेशन. प्लीज कम टाळ्या वाजवा मॅम. मी 4 स्टेज कॅन्सर मधून ध्यानाने मुक्त झाले. टाळ्या. कॅन्सर पेशंटसाठी दररोज जातात. वा वा वा. ते इतरांसाठी सुद्धा तुम्ही करताय. खूप छान. मला खूप आनंद झाला की आपल्या इथे मेडिटेशन करणारी व्यक्ती आहे. तुमची डेली प्रेयर कॅन हेल्प यू लाईक एनिथिंग. नॉट नेसेसरी ती 1 तासाची असावी, 2 तासाची, 2 मिनिटांची असावी. एखाद्याने खूप सात्विक कपडे घातलेले, देवाची खूप म्हणजे भक्ती, एवढी फुलं, एवढं सगळं, ते सगळं ओवाळायला सगळं आहे, समृद्धी अवेलेबल. पण कधी कधी ना आपल्याला माहित नाही कोणाची भक्ती, आणि एखादा मंदिराच्या बाहेरूनच चाललाय लहान मुलगा आहे पण तो म्हणजे छान बघतोय, देवाला नमस्कार केला, देव बाप्पा आज मला ना शाळेत टीचर ओढून दे नको, झालं काम झालं. त्याचं काम देव तथास्तु बोलतो. काय त्याने दिलं देवाला? काय दिलं? फक्त भाव, विश्वास. युअर ट्रस्ट कॅन मेक वंडर्स. सो मेडिटेशन मध्ये ना तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा विश्वास, तुमची स्वतःबद्दलची एक जाणीव, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये खरोखर छान निर्माण होतात. These things can make wonders. So I personally think you should start meditating. 2 मिनिटं शांत बसा. फक्त शांत बसा सुरुवातीला. लांब श्वास घ्या आणि सोडा. तुम्ही मेडिटेशनला बसून बघा 2 मिनिटं. 100 विचार येतील. कुकरला ते शिटी झाली की नाही, ते भात शिजलं की नाही, आता संध्याकाळी जेवणाचं काय करायचं, ह्याला ही भाजी आवडत नाही, त्याला ती भाजी आवडत नाही, म्हणून ते कोणती भाजी बनवू मला समजत नाहीये. हे सगळं चालू होतं की नाही डोक्यामध्ये चक्री. ट्रेन मिळेल की नाही, आज मला उशीरच होईल, आज मला ओरडणारच, आज मला ओरडा मिळेल, आज माझी सुट्टी होते की काय, माझा हाफ डे कट होते की काय. पॉझिटिव्ह विचार किती येतात मनामध्ये? तुम्हाला माहितीये 98% विचार हे निगेटिव्ह असतात. हार्डली 2% आय डोंट नो पॉझिटिव्ह येत असतील काय. सो आपल्याला जास्त काय नाही करायचंय. काय करायचंय? निगेटिव्ह विचार आला आतमध्ये, मला ट्रेन मिळणार नाही 11 वाजताची, पटकन त्याला पॉझिटिव्ह करायचं, मला ट्रेन मिळालेली 11 वाजता. माझ्या मंत्रालयात मी तर वेळेवर पोहोचणार नाही, पटकन त्याला क्रॉस करून मी मंत्रालयात वेळेवरती पोहोचेल. सगळे तुम्हाला विचार म्हणजे आजचं जेवण ह्यांना आवडणार नाही, आजचं जेवण ह्यांना आवडेल, आज हे माझ्यासाठी गजरा आणणारच नाही, आज हे माझ्यासाठी गजरा आणतील. कंप्लेंट्स कॅन इन्क्रीज निगेटिव्ह वाइब्स. जस्ट स्टार्ट पॉझिटिव्हली. सगळं पॉझिटिव्ह बोलायला चालू करा. सिक्युरिटी चेक लावून ठेवा. जेवढे निगेटिव्ह थॉट येतील पॉझिटिव्ह करा. पैसे लागतात का? पैसे लागतात? काहीच नाही लागणार आहे. समजा तुम्ही आज मनात विचार केला, आज माझे पती परमेश्वर माझ्यासाठी गजरा छान घेऊन येणार आहे, हा विचाराला पैसे लागतील का? नाही लागणार आहे. चला आज तुम्ही विचार केला की मला दुबई टूर फिरायला जायचं आहे, हा विचाराला पैसे लागणार आहे. कोण तुम्हाला विचारणार आहे तुमचा व्हिसा कुठे, काय कुठे, काय कुठे विचारणार आहे तुम्हाला? बॅक बेंचर्स, आर यू विथ मी? अच्छा ठीक. मग विचारणार का तुम्हाला व्हिसा कुणी? नाही विचारणार. पण आम्ही विचार करतो का की आम्हाला दुबईला जायचं, आम्हाला युरोप टूरला जायचंय? विचार करतोय का? का नाही विचार करत? काय सर? बरोबर. स्वित्झर्लंडला जायचंय. स्वित्झर्लंडला जायचं आपण विचार करतोय का? का नाही विचार करत? सांगा ना, का नाही विचार करत? मनात विचारतात पैसे कुठून येतील? पैसे नाही येत, विजा मिळणार नाही, अंक होणार नाही, ह्याची परीक्षा आहे, त्याचा अंक वेळ ते परफेक्ट मॅच होणार नाही, काहीच होणार नाही. नाही म्हटलं की नाहीच, आणि हो म्हटलं ना तर होच. जर तुम्ही हो म्हटलं ना तर हे सगळं तुम्हाला मिळू शकेल. हे सगळं म्हणजे मला ते इतकी गंमत वाटते की किती छान आयडिया आहे ही. यू आर नॉट ड्रीमिंग. ड्रीमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ड्रीम असं असायला पाहिजे तर तुमची झोप उडवून दे. सो ड्रीमिंग, द फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू बिलीव्स इन द ब्युटी ऑफ देअर ड्रीम्स. जर तुमचा फ्युचर तुम्हाला घडवायचा आहे
आता माझं झालं 60 वर्ष, आता कशाला घडवू फ्युचर, असं नाही म्हणू शकत आपण. तुम्ही खरंच खूप पुढे निघून जाल. फक्त ड्रीमिंग, आणि ते ड्रीमिंग म्हणजे झोपेचं ड्रीमिंग नाहीये, झोपायच्या आधीचं ड्रीमिंग किंवा झोप बुडवणारे ड्रीम आहे. तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. मग माझ्यासाठी तुम्ही रोज 2 मिनिटं मेडिटेशन कराल, 2 मिनिट पॉझिटिव्ह विचार कराल. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. किती जण डायरी लिहितात? 1-2 जण आहेत. 3. खरंच डायरी लिहिली जाते? खरंच सिरियसली? काय लिहिता डायरीमध्ये? जे जे मनात येईल ते ते थॉट्स. वा वा वा, टाळ्या वाजवा मॅडम. अच्छा, सिरियसली? क्लॅप फॉर हर. शी जस्ट ड्रीम टू गेट दिस. हे मला मिळालं पाहिजे. शी नॉट गेट. आमच्या टीमला माहिती आहे, आमच्या डायरीज रेडी असतात. डायरी आणा, आणि त्या प्रत्येक डायरीमध्ये काहीतरी वेगळा मेसेज असतो. एक मुलगी तो खूप रडत होती, तिला मेसेज आला, यू आर बॉर्न टू शाईन. सांगा तिला किती हॅपी वाटलं असेल. मग मी डायरी देते, आणि फक्त एवढाच नियम आहे डायरीचा, एक छोटासा नियम आहे. त्या डायरीत तुम्ही काहीच निगेटिव्ह नाही लिहायचं. काल पण मी एखादं सांगितलं तसं, फक्त पॉझिटिव्ह लिहायचं. मग खोटं लिहा, काय तर खोटं लिहा, पण पॉझिटिव्ह लिहा. म्हणजे रेटून खोटं बोला असं असतं ना, तसं रेटून खोटं लिहा. स्टोरीज तयार करा. यू नो यू आर अ ग्रेट क्रिएटर. आपण आहोत आपल्या लाईफचे क्रिएटर, नो वन एल्स. सो तुम्ही छान छान स्टोरी तयार करा. जायचंय तुम्हाला युरोप टूरला, सरांना स्वित्झर्लंडला जायचंय, आताच लिहायला चालू करा की मी असं गेलो, मग असं झालं, मग असं झालं, छान झालं, आमचं झालं, तमचं झालं, हे झालं, मी इथे ते फिरलो, एवढी मजा आली. लिहून ठेवून द्या. नेक्स्ट काय होतं बघा तरी. ही जादू ठेवून द्या, लिहून ठेवा. सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. जे जे तुमच्या मनाला वाटते ना, लिहून ठेवा. फक्त ते पॉझिटिव्ह करून लिहून ठेवा. बिलीव्ह मी, इट विल हॅपन. किंवा असं विचार करून काय होत नाही, विचार करूनच सगळं होतं. मी आता इथे बोललेली प्रत्येक गोष्ट ही ऊर्जामधून राहते. इट्स अ सायन्स की कोणतीही वेव ही डिस्ट्रॉय होऊ नाही शकत, कोणतीही एनर्जी डिस्ट्रॉय होऊ नाही शकत. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात ट्रान्सफर होऊ शकते. माझी एनर्जी तुमच्यामध्ये पर्यंत पोहोचू शकते, तुमची पॉझिटिव्हिटी माझ्यापर्यंत पोहोचू शकते, पण इट कुड नॉट गेट डिस्ट्रॉय. ओके, सो स्टार्ट ड्रीमिंग. मला एकदा आभार मानून दे की मंत्रालयातर्फे जोंधळे पाटील सरांनी खरंच मला इथे बोलावलं या कार्यक्रमासाठी. त्यासाठी मला मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसंच चारुशी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, आणि सोनाक्षी ताईंनी खूप छान माझी ओळख करून दिली, म्हणून ह्या सगळ्यांचे आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.